नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. महत्त्वपूर्ण बातमी. आज दुपारी 3च्या दरम्यान चंदगड तालुक्यातील गुळंब येथे काही शेतकरी बंधूंनी जिल्हाधिकारी हे तिलारी भागामध्ये एका कामासाठी भेट घेण्यासाठी आले असता त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला गुळंब येथील काही शेतकरी बांधवांनी रस्ता रोखून धरला आणि आपल्या मागणी संदर्भातील निवेदन देण्याचा प्रयत्न केला. निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांच्यासोबत चंदगडचे आमदार शिवाजी भाऊ पाटील हे होते आणि आमदार आणि जिल्हाधिकारी यांची वाहने जात असता 6 ते 7 शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी गुळंब येथील ग्रामस्थांनी रस्ता अडवला आणि आपलं निवेदन घेण्यास भाग पाडले. कारण काय तर 1991ला तिलारी नगरजवळी सध्याचे जे विद्युत महामंडळाचे कार्यालय आहे ह्याच्या शेजारी असलेले जे मत्स्य बीज उत्पादन केंद्र म्हणून 1991ला तत्कालीन आमदार भरमण्णा पाटील यांच्या पुढाकाराने ती जागा शासनाने ताब्यात घेतली होती आणि त्या ठिकाणी भूमिपूजनचा कार्यक्रम वगैरे त्यावेळी झालेला होता. तत्कालीन आमदार भरमण्णा पाटील यांचा तो प्रकल्प होण्यामागचा हेतू उदात्तपणेचा होता, पण त्या उदात्त हेतूला त्या काळापासून ते आजपर्यंत हरताळ फासल्याचे स्पष्ट झाले आहे. या दरम्यानच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या सत्ता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आल्या, मात्र हा प्रश्न मार्गी लागला नाही. याचे साक्षीदार तत्कालीन आमदार आणि आत्ताचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे भरमण्णा पाटील आजही साक्षीदार आहेत आणि तब्बल 3 दशकं या प्रश्नावर तेथील लोकांनी लक्ष वेधलेलं आहे. आधीमध्ये हा विषय होत असतो, वृत्तपत्रातूनही असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून होत असतो. हा जो विषय आहे तो मार्गी लागला पाहिजे होता, मात्र तसं झालं नाही आणि जवळजवळ 35 एकर जमीन मत्स्य बीज उत्पादन केंद्रासाठी शासनानं त्यावेळी ताब्यात घेतली आणि आज तागायत त्या ठिकाणी काही झालेलं पण नाही आणि जी अक्वायर केलेली जमीन आहे त्यांचा योग्य तो मोबदला मिळालेला नाही. आता हे सर्व शेतकरी आपल्याला त्या जमिनीचा मोबदला मिळावा आणि नाही झाले तर ते आमची आम्हाला जमीन परत द्या अशा प्रकारचे सूर आता ऐकू येऊ लागला आहे. आज याच प्रश्नावर गुळंबचे काही शेतकरी बंधू जिल्हाधिकारी आणि आमदार या भागात येणार आहेत हे समजल्यानंतर रस्त्यावर निवेदनाचा गट उभारले होते. सुरुवातीला त्यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनाने रस्ता रोखून धरण्यासाठी त्यांना दिले नाही, हटकण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर सर्व काही गाड्या थांबल्यानंतर त्या ठिकाणी जे शेतकरी बंधू होते त्यांनी जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आपल्या विधानसभेचे चंदगड विभागाचे आमदार शिवाजी भाऊ पाटील यांनी त्या निवेदन घेऊन आलेल्या लोकांना तुम्ही का गाड्या अडवता हा प्रश्न केला आणि त्यांच्याही त्यावेळी नेमकं
काय प्रकार आहे लक्षात आला नसावा. मात्र जे शेतकरी बांधव होते त्यांनी सांगितलं की हा प्रश्न असा आहे आणि थोडक्यात त्यांनी ते कथन केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ते शेतकऱ्यांचं निवेदन स्वीकारलं. निवेदन द्या, नंतर आपण यावर चर्चा करूया अशा प्रकारची समजूत आमदार पाटील यांनी सर्व शेतकरी बंधूंना घातली आणि त्यानंतर ते पुढे मार्ग झाले. हा प्रश्न सुमारे 3 दशकापासूनचा आहे. त्यामुळं एकतर या ठिकाणी मत्स्य बीज उत्पादन केंद्र झालं पाहिजे किंवा नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे. जर मोबदला देण्यात येईल तर तो आजच्या बाजारभावानुसार किंवा त्यावेळचा बाजारभाव जे काय असेल ते योग्य त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे शासनाने यावर तोडगा काढून त्या सर्व शेतकरी बांधवांचा जो जमिनीचा मोबदला आहे तो त्यांना दिला पाहिजे. नसेल तर त्यांना पर्यायी जमीन दिली पाहिजे किंवा नसेल तर ती जमीन त्यांना परत दिली पाहिजे. अशा प्रकारची आता शेतकऱ्यांच्या मधून त्या कुळमच्या शेतकऱ्यांच्या मधून हे मत व्यक्त होत आहेत. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. मला न्याय मिळालाच पाहिजे. आमच्या शेतकऱ्यांची मागण्या जय जवान जय किसान जय जवान जय किसान जय जवान जय किसान. साहेब आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आता अनिवेदन देऊन सुद्धा मला दिला अरे ऐक ना, अरे तुला अधिकारी यायचे की नाही तुला असं तुम्ही मला सांगितलं कसला विषय आहे, कुठला विषय आहे, मला भेटलाच का कधी? शेतकऱ्याचा विषय नाही ऐकलंच पाहिजे. काय विषय आहे? आमच्या शेतकऱ्यांना पुरापुरा चल ना. अन्याय केलेला आहे. चला तहसीलला. अरे तहसील काय चला भेटेल आहे, भेटायला काय करतो? अरे माझ्याकडे बोल ना. साहेब, साहेब, 2 मिनिटं. साहेब, ढकलू नका. आम्हाला ढकलू नका. शेतकऱ्याला ढकलू नका. आम्हाला निवेदन द्यायचं आहे. अरे ते ना. साहेबांना ढकलू नका. अरे चल ना. येतो साहेब, येतो साहेब. येतो साहेब. होय, आम्हाला फक्त अरे पण ये ना. साहेबांना ढकलू नका. अन्याय केला गावात. आज 30 वर्ष होत आले. आज त्या दुसरी पिढी आमची चालू आहे. सरकारने आमच्या सरकारने काढून घेऊन पुढे घेतला. मी माझी पहिली भेट आहे का किती झाली? हो सर, आमच्या पहिली भेट आहे. पहिली भेट मला किती निवेदन दिला? हो, आता आमचं निवेदन आहे. फक्त आमचं निवेदनच मी विषय आमचा एक ऐकून घ्या साहेब. फक्त आजपर्यंत आमची तिसरी पिढी चालू आहे. मी आता तुला ऐक ना, हे ऐक ना, मी तुला शॉर्टकट सांगतो. मला आज पहिल्यांदा भेटतोस ना, मी असं नाही की तुम्हाला निवेदनाला काम नाही केलं. तर सगळ्यात दुसरे काम आहे, निवेदन दे आणि पुढे जा. आमचं तेच मागणं. आम्हाला साहेब निवेदन दे आणि पुढे जा. आमच्या समक्ष अरे निवेदन दे, पुढे चल आणि चल तिकडे सोबत. ते निवेदन दे आणि पुढे दर्शन करायला चल. फोटो घ्या. ते दे रे, आमच्याकडे लोक साहेब नाही, पहिल्यांदा मी साहेब, इकडे.